चल निघ. निघायचं इथून निघायचं आणि थोबाड आहे ना काळं करायचं. काय ठीक आहे, पैसे आणि जिकडं जायचे तिकडं जा. अहो ऐका ना, परत नाही होणार असं. समजून घ्या ना मला तुम्ही. मी समजून घ्यायचं. मी काय कमी केलं ग मी तुला? सांग ना, काय कमी केलं मी तुला? अरे थोडं थोडं करता करता 4 महिने झाले ना. किती महिने? 4 महिने झाले. आज समजून घेशील, उद्या समजून घेशील, पण तू घेतलंच नाही मला समजून. कशासाठी लग्न केलं ग मी? कशासाठी लग्न केलं? सांग ना, कशासाठी लग्न केलं मी तुझ्या संग? तुझ्या अशा वागण्यासाठी का नखरा पाहण्यासाठी तुझा? यार झालं काय? बाबा, तुम्ही आमच्या भांडणात नका पडू. अरे लेकरं, झालंय काय सांग तरी. मी सांगितलं नाही बाबा तुम्हाला, तुम्ही माझ्या भांडणात पडू नका. आणि न पडल्यालाच बरं आहे. आणि मी आताच सांगतोय, हात जोडून सांगतोय, तुम्ही जर हिला घरात घेतलं तर माझं मेलेलं तोंड बघता. ऐका ना, परत नाही होणार असं. हे बाई, तुला सांगितलं ना, तुझा आणि माझा संबंध संपला. तुटला आपलं नातं आता. आत्या, माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. खरंच तुम्ही या परक्या घरात मला आईची माया दिली. येते मी. काय करू? याबद्दल आईला कसं सांगू? नाही, हा विषय घरी बोलण्यासारखा नाहीये. पण कसं बोलू? खरंच मला ते समजून घेतील का? का परत माघारी जाऊन त्यांची माफी मागू? निघायचं इथून निघायचं आणि थोबाड आहे ना काळं करायचं. काय अरे थोडं थोडं करता करता 4 महिने झाले ना. किती महिने? 4 महिने झाले. आज समजून घेशील, उद्या समजून घेशील. कशासाठी लग्न केलं ग मी? कशासाठी लग्न केलं? सांग ना, कशासाठी लग्न केलं मी तुझ्या संग? कोण आहे का?
पाणी पाहिजे होतं थोडं. दर परे पोरीने पाणी मागितले आणि घेत बी नाही. सुधा पाणी घे. अगं संसार म्हणल्यावर हे समजा आलंच बघ. आणि त्यातल्या त्यात नवऱ्याची जात म्हणजे हे बघ सुद्धा आलीस तर रातच्या रात्र ऐक बाळा माझं, आणि उद्या तू सकाळी तुझ्या घरला जा, घरच्यांची माफी माग आणि तुझ्या संसाराला नव्याने सुरुवात कर. आई सगळं चांगलं आहे ग. सासू चांगली आहे, सासरे चांगले आहेत, आणि हे तर त्यांच्यापेक्षा चांगले आहेत. मी सून म्हणून माझी सगळी कर्तव्य पार पाडत होते, पण हे असं अचानक का वागलेत मलाच कळलं नाही बघ. अचानक नाही, 4 महिने झाले तुझ्या लग्नाला. तू सून म्हणून सगळे कर्तव्य पार पाडले असतील तुझी, पण एक बायको म्हणून तू नवऱ्यासाठी कुठंच नव्हतीस असं वाटतंय मला. आई काही गोष्टी तुला नाही माहीत. अगं समजा माहिती आहे मला. अगं संसार म्हणलं की भांडं लागणारच की. त्याच्यामुळं तू मागचा समजा विसरून परत नव्याने सुरुवात कर. काय तू मुद्दाम तर करत नाहीस ना लग्न मोडण्यासाठी? हा हे तू म्हणतीस काय? होय, मॅच म्हणते. अगं माझ्या परिस तुला कोण चांगलं ओळखते, आणि असं घराच्या बाहेर काढलेलं तुझ्या बापाला कळलं ना तर तुझं काही खरं नाही बघ. हे बघ, आलीस तर राय आणि सकाळी तू तुझ्या घरला जाई. आणि हे बघ, बापाला ह्यातलं काय बी कळता कामा नाही. त्यांना काय बी खोटं सांग बरं. भूक लागली तुला त्या टोपल्या शिळी भाकरी तेवढी घे खाऊन. आली याने लय त्रास दिला गाड्या. याला उद्या गिराकच बघतो. याला ओपन टाकल्याशिवाय पर्यायच नाही आता. आबा तू एकटीच आले होय? आणि जावई का नाही आले? ते 2-4 दिवस त्यांना बाहेर काम होतं, मग ते मला म्हणले तू घरी जाऊन ये. ते जरी बाहेर गेले असले तर तुझे सासू सासरे नाही का घरी? आणि त्यांचं खाय प्यायचं कोण मागणार? ते काय नाही. आता आली ना ते ठीक आहे, असं सारखं सारखं यायचं नाही. अहो आबा
मांडव परतवणीनंतर मी आजच आले ना. पण आजच आले म्हणजे सुदे, तुझं लग्न झालंय आता आणि पोरीच्या जातीनं सारखं सारखं यायचं बरोबर नाहीये. अशा आमची काय किंमत राहील तुझ्या घरी? असले थेर मला अजिबात आवडायचे नाहीये. आता आली ना ते ठीक आहे, 2 दिवस राहा आणि तू तुझ्या घरी निघून जा. सुद्धा जा तव्यावर भाकरी तेवढी बघ जा. जा. ही पोरगी का आली तर? ते तुम्हाला काय सांगितलं त्याने? काय म्हणायची ती पोरगी? जावई बापू बाहेर गेलेत कुठं म्हणली? बरं मी म्हणतो, जावई बापू बाहेर गेले ना, मग तिचं इथं येणं बरोबर वाटतं का तुला? लोक माझ्या तोंडात शेण घालतील, शेण. कळलं का तुला? मला गावात किती मान आहे तुला माहिती आहे ना. ते जाऊ दे, पोरीचं लग्न मोडलं की काय ह्या फपासराला सुद्धा लोक मागं पुढं बघायचे नाही. तुला माहिती ना मला किती मान आहे गावामध्ये. पण या पोरीनं तिच्या मागच्या प्रकरणामुळे मला सगळं धुळीच मिळवलंय. अहो तसं काय बी नाही व्हायचं. तुम्ही नका काळजी करू. आल्या सरशी 2 दिवस राहील आणि जाईल ती तिच्या घरला. ते झालं आत्ताच. पण ही कार्टी जर दर महिन्याला ती येऊ लागली तर माझी काय किंमत राहील तिच्या सासरी? ते काय नाहीये. ही पोरगी ना पुढच्या वर्षाशिवाय या घरामध्ये आली नाही पाहिजे. तिला समजावून सांग. होय सांगितले मी तिला समजावून. पण तुम्ही नका ना एवढं काळजी करू. तुम्ही कशाला स्वतःला त्रास करून घेते? समजवते मी तिला. आणि तिला सांग हे घरात तिचं नाहीये. डोळ्यात पाणी आणून काय होणार आहे? शेवटी तुला तुझी लायकी कळालीस ना. अगं ज्या घरात तू जन्माला आलीस, लहानाची मोठी झालीस, ते घर सुद्धा तुझ्यासाठी परक आहे. आणि ज्या घरात गेले ते तरी घर कुठं माझं आहे. लहानपणापासून हेच तर ऐकत आले मी. मुलगी म्हणजे परक्याचं धन. अगं पण त्या धनाला तरी किंमत आहे. पण माझ्या आयुष्याची तर राख रांगोळी झाली ग. मुलीच्या जातीला जन्माला आल्यापासून स्वतःचं असं काहीच नाहीये. अगं अगदी लग्न झाल्यावर स्वतःचं शरीर सुद्धा स्वतःचं नसतं. त्याच्यावरही अधिकार दुसऱ्याचा, आणि तोही त्याच्या मर्जीने. आता तुला घरातून बाहेर कशासाठी काढलं? बरं एवढं होऊन सुद्धा इथं आल्यावर कोणाला आनंद झाला? ना आईला ना बापाला. उलट त्यांनी मायेची ऊब द्यायची सोडून तुला 4 शब्द जास्तच ऐकवले ना. मग काय करू? कुठे जाऊ? माहेर आणि सासर हे 2 घरं सोडून या जगात कोण आहे माझं? कोण समजून घेईल मला? कोण जीव लावणार आहे मला? का सगळेजण फक्त स्वतःच्या फायद्यापुरताच वापर करून घेणार आहे? आता कशी मुद्द्यावर आलीस? या जगात तुला समजून घेणारे 2 व्यक्ती आहेत, जे तुझे आहेत. शांतपणे विचार कर आणि मग त्या व्यक्तीबरोबर बोलायला जा. तुला मायेची उबही मिळेल आणि तुझ्या प्रश्नांची उत्तरही. कोण असतील ते दोघं? कधी एकदा उद्याची सकाळ होते आणि मी त्या व्यक्तीला जाऊन भेटते असं झाले. कितीतरी दिवस मनात गंज लागलेले हे विचार उद्या व्यक्त होतील. माझ्या जीवाभावाच्या व्यक्तीकडं.